मूर्तिजापूर नगरपालिकेत यंदा नगराध्यक्षपदासाठी खरी तिरंगी लढत पाहायला मिळतीये आणि या लढतीचा केंद्रबिंदू आहे शहराचं जातीय समीकरण आणि 40,000हून अधिक मतदारांची उमटणारी दिशा. कोण जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. मूर्तिजापूर शांत असलेलं हे शहर आता निवडणुकीच्या रणधुमाळीत पूर्णपणे पेटलंय. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्यानं सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार निवडण्यासाठी जोरदार हालचाली केल्या आणि आता स्पर्धेची सरळ रेषा 3 ठिकाणी केंद्रित झाली आहे. भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना देखील रिंगणात उतरली आहे आणि त्यामुळं या निवडणुकीचं समीकरण अजून गुंतागुंतीचं झालं आहे. काय राहणार आहे जातीय समीकरण हा विषय महत्त्वपूर्ण शहरासाठी राहणार आहे. मूर्तिजापूरमध्ये एकूण 40,049 मतदार आणि त्यातील जातीनिहाय आकडेवारी: मुस्लिम 11,183, ओबीसी मायक्रो ओबीसी 8,000, दलित समाज 6,000, मराठा 7,200, जैन मारवाडी ब्राह्मण 3,000. म्हणूनच मुस्लिम मतदार हे या निवडणुकीत सर्वाधिक निर्णायक ठरणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने शेख इम्रान यांच्यावर मोठाही विश्वास दाखवलाय. अधिकृत सर्व्हेमध्ये त्यांची जिंकण्याची क्षमता सर्वाधिक दिसल्यानं उमेदवारी निश्चित झाली. प्रभाग क्रमांक 2 मधील सुजाता आंबेडकर यांच्या सभेनंतर वंचितची लाट आणखी वाढल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे दांडगा संपर्क असलेले शिवसेना ओबीटीचे उमेदवार विनायक गुल्हाणे स्वतःला तेली समाजाचे असूनही त्यांनी थेट मुस्लिम मतदारांवर फोकस केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेला बाहेरून समर्थन जाहीर केलं असलं तरी प्रभागाच्या उमेदवारीत मात्र पूर्ण वेगळीच चित्र दिसतंय. प्रभाग क्रमांक 4 मध्ये मुस्लिम समाजातील नाक मानले जाणारे शक्तिशाली उमेदवारांच्या समोर शिवसेना हे स्वतःचा वेगळा उमेदवार उभा केला, ज्यामुळे मुस्लिम मतांमध्ये गोंधळ व नाराजगी शिवसेना विरुद्ध दिसून येते. प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये उद्धव बाळासाहेब शिवसेना ठाकरे गटारे एकही मुस्लिम उमेदवाराला संधी न दिल्यानं मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण होताना दिसतो आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या मुस्लिम मतांवरील समीकरण कमकुवत होत असल्याचं स्थानिक विश्लेषकांचं मत आहे. तर भाजपचे उमेदवार हर्षल रामेश्वर साबळे निवडणुकीच्या मैदानात आहे. भाजप सुशिक्षित उमेदवारांचा डाव. भाजपनंही मोठा डाव टाकलाय. आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात भाजपनं जातीय राजकारणाला बगल देत सुशिक्षित उमेदवार पुढे आणलाय. भाजपचा लक्षभाग हिंदू मतदार, ओबीसी, मायक्रो ओबीसी आणि दलित समाज. मतदारांची दिशा कोण ठरवणार? मूर्तिजापूर मुस्लिम, ओबीसी, दलित मिळून तब्बल 25,000 मतदार आहेत आणि हीच मतं नगराध्यक्ष कोण होणार हे ठरवणार आहेत. याकडे लक्ष वेधलेलं आहे. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून सुनील पवार यांनी सुद्धा भाजपला आवाहन दिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये ईव्हीएम चमत्कार करणार काय अशी चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या मते कोण जिंकणार? कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडिया न्यूज R7. उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.